पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या मैदानात आज उपस्थित झालेत। सर थँक्यू। सांगायचं झालं तर आता हे प्रशिक्षण चालू आहे, सरांनी आताच मुद्दा उपस्थित केला की प्रशिक्षण चालू आहे आणि काय मेहनत। तर माझी मेहनत नाही, मी फक्त त्यांना रस्ता दाखवतो आणि त्या रस्त्याला पळण्यासाठी ते तयार असतात। ते खूप मेहनत करतायत, विद्यार्थ्यांची खूप मेहनत आहे। सकाळी त्यांना 6 वाजता मैदानावर यावं लागतं, 6 ते 10 मैदान करतात, 4 तासाची कठोर मेहनत करून त्याच्यानंतर पुन्हा रूमवर जाऊन फ्रेश होऊन आप्पांनी जो नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, 3 टाईम त्यांना जेवण देतात आप्पा। आणि ते सगळं केल्याच्या नंतर सकाळी नाश्ता केल्याच्या नंतर 11 वाजता लेक्चरला येतात। 1 वाजेपर्यंत 2 तासाचं लेक्चर करून पुन्हा 1 तास जेवण्यासाठी सुट्टी असते, पुन्हा 2 ते 4 वाजेपर्यंत लेक्चर्स असतो, परत 5 ते 7 वाजेपर्यंत मैदानी प्रशिक्षण असतं आणि मग 7 नंतर फ्रेश झाले की मग 8 वाजता स्टडीला जाऊन बसतात, तर रात्री 12 वाजेपर्यंत स्टडी करतात। 12 ते 6 वाजेपर्यंत फक्त झोप घेणारी ही सगळी मुलं आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळे गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी या लोकांची इथे मुलं आहेत। इथे कुठलाच विद्यार्थी पैसेवाला हा टिकू शकत नाही। ज्याच्या घरी करोड रुपये, लाखो रुपये पडलेत, ज्याचा घरी बंगला आहे, तो ही मेहनत करू शकत नाही, कारण ही अतिशय कठीण मेहनत आहे। जे आपण कंपनीमध्ये 12 तासाची मेहनत पाहतो जे वर्कर्स करत असतात, तर ही तेवढीच मेहनत इथे 3 ते 4 तासामध्ये हे विद्यार्थी करत असतात। आणि हे गरजू विद्यार्थी आहेत की यांना पुढे जाऊन ना आपलं स्वतःचं भविष्य घडवायचं आहे, आपली परिस्थिती बदलायची आहे, त्यासाठी हे एवढी मेहनत करत आहेत। खूप कष्ट आहेत, म्हणजे मी स्वतः मेहनत घेतो म्हणून तुम्हाला सांगतो की आता ज्यांना 20 किलोमीटर मी पळवून आणलेले आहेत, म्हणजे झडपोली ते पाळी 10.5 किलोमीटरचं अंतर आहे। आताच ही मुलं 10.5 किलोमीटर गेलेत आणि 10.5 किलोमीटर आलेत, म्हणजे एकूण 21 किलोमीटर धावून आलेले आहेत। आणि तरीसुद्धा त्याच जोमाने इथे मैदानी वर्कआउट केला, सरांनी आताच व्हिडिओ काढलेत, आता गोळाफेकची प्रॅक्टिस करतायत। पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीला प्रामुख्याने 3 इव्हेंट आहेत। एक म्हणजे बॉईजसाठी 1600 मीटर आहे, मुलींसाठी 800 मीटर आहे आणि त्याला वेळाची बंधनं आहेत की 1600 मीटर धावण्यासाठी 5 मिनिटं 10 सेकंद, म्हणजे हा ऑलिम्पिक टायमिंग आहे। आणि त्याच्यामध्ये आपली गोरगरीब विद्यार्थी जे गरजू आहेत, हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालू असलेला प्रशिक्षण केंद्र आहे, साहेबांनी उभे केलेला हा प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मची हे घेतात, सपोर्ट घेतात आणि आपलं भविष्य घडवतात। एवढंच नाही तर 100 मीटरचा टायमिंग जर तुम्ही सांगितलं तर तोंडात बोटं घालाल की 100 मीटर हा ऑलिम्पिकचा टायमिंग आहे 10:58 हुसेन बोल्टचा, आपण नाव ऐकलं असेल। आणि ही मुलं 11 सेकंद आणि 50 मायक्रो सेकंदमध्ये धावतात, म्हणजे थोडाफार अंतर आहे आणि हे सगळं पूर्ण करावं लागतं त्यांना। गोळा 7 किलो 206चा आहे वेट त्याचा आणि तोही 8.5 मीटर फेकला जातो। याच्याने अप्पर बॉडी लोअर बॉडी मजबूत करण्यासाठी दिवसेंदिवस मेहनत करावी लागते। म्हणजे मी एक पुण्यामध्ये असताना सारंगबागमध्ये एका स्पर्धकाला विचारलेलं का तू हे कसं क्रॉस करतो 5 किलोमीटर, तेव्हा तो बोललेला का 20 वर्षापासून मी मेहनत करतो, तेव्हा हा टायमिंग देतो। तर ही मुलं 2-2, 3-3 वर्ष मेहनत करतात आणि ह्या मेहनतीचा त्यांना फळ मिळतो। आता ही आपण पाहिली की आता महाराष्ट्र पोलीस भरती 2 महिन्यापूर्वी झाली आणि त्याच्यामध्ये तब्बल या जिजाऊच्या माध्यमातून 315 विद्यार्थी या महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये दाखल झाले आणि हे अगदी मोफत प्रशिक्षण मिळतं। तुम्ही पाहू शकता इथे राहायची सोय, खाण्याची सोय, निव्वळ जर पाहायचं झालं तर आपण घरी राहून आपण बोरिंगचा किंवा विहिरीचं पाणी पितो, पण या विद्यार्थ्यांसाठी साहेबांनी फिल्टर पाण्याची व्यवस्था केलेली आहे। एवढंच नाही तर रात्री 3 वाजता लाईट जाऊ दे, 5 वाजता जाऊ देत, इथे लगेच जनरेटर चालू होतो आणि त्यांना फॅन, इवन लाईट लगेच उपलब्ध होते। जर आपल्याकडे बघतोय आपण 8-8, 10-10 दिवस लाईट जाते या ग्रामीण भागामध्ये, पण इथे अशी कुठली गैरसोय होत नाही। अतिशय सुंदर साहेबांनी सोय केलेली आहे, या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या सुविधा मिळतात, त्याच्यामुळे यांचा रिझल्ट येणे तय आहे। कारण रात्री जर बघाल तर मी मगाशी शेड्यूल सांगितला की 4 वाजेपर्यंत लेक्चर्स, त्याच्यानंतर 7च्या नंतर मग तुमचा जेवणाची व्यवस्था होते, 4 ते 7 वाजेपर्यंत ग्राउंड असतो आणि रात्रीची वेळ पूर्ण अभ्यासासाठी असते। सुसज्ज वाचनालय आहे इथे, सर तुम्हाला ती वाचनालयाची व्हिडिओ दाखवतील। सुसज्ज असे हॉल्स आहेत की तिथे लेक्चर्स होतात, पुण्यावरून फॅकल्टीज येतात, शिक्षक येतात, त्याच्या बाजूला आजूबाजूचे आपले जे चांगले MPSC करणारे विद्यार्थी असतील, UPSC करणारे विद्यार्थी असतील, ज्यांना या भरती संदर्भात माहिती असेल, त्यांना एक्झॅक्ट नक्की काय विद्यार्थ्यांना द्यायचे ते माहीत असेल, असेच शिक्षक आपण हायर करतो आणि त्याच्यामुळे हे बेस्ट परफॉर्मन्स देतात। आणि मग ती मुंबईसारख्या ठिकाणी भरती असू देत, या ठाणे शहर सिटी असू देत, या मग कोल्हापूर, सोलापूर, आपले फार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये आपण फॉर्म टाकण्याचा प्रयत्न करतो कास्टनुसार आणि खूप चांगला रिझल्ट येतो। आणि हे सगळं कोणी जर करत असेल तर ते या महाराष्ट्रातले एकमेव भरतीचे दैवत सांगले जातात की आता ज्या रॅल्या वगैरे निघतात तिकडे ती मुलं किंवा तिथे असलेले जे कार्यकर्ते सरांना तर देवदूत सांगतात की अतिशय। आणि मी तर इथे पाहतोय
की आप्पा जे करतात ते या महाराष्ट्रात कुठलाच नेता करत नाही राजकीय. आपणकडे कुठलाही पद नसताना हे सगळं करतात आपल्या स्वतःच्या कमाईतून. म्हणजे 100 रुपये जर येतात तर 90 रुपये समाजासाठी वापरले पाहिजेत. समाज माझा पुढे गेला पाहिजे, मी तर गेलो तर माझ्या मागे माझा समाजही आला पाहिजे, यासाठी आपण धडपडत आहेत. सकाळी जो माणूस करोडपती माणूस आहे पण सकाळी 6 वाजता बाहेर पडतात तर रात्री 12 वाजता घरात येतात. आणि हे सगळं करतात का, तर माझ्या समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून मी एक्स्ट्रा मेहनत करावी आणि ते एक्स्ट्रा मेहनत केलेला जो पैसा येणार आहे तो समाजावर वापरावा, यासाठी हे सगळी मेहनत साहेबांची चालू असते. अतिशय सुसज्ज सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेले. एवढंच नाही तर इथे झडपोलीमध्ये मी पाहतो की सुसज्ज असा 150 बेडचा हॉस्पिटल आहे. एवढंच नाही तर रत्नागिरीमध्ये 130 बेडचं हॉस्पिटल आहे. एवढंच नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आसनगाव येथे 130 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि हे मल्टी स्पेशल हॉस्पिटल आहेत. त्यालाच लागून लोकांना माहिती पडत नाही म्हणून सोशल वर्कर्स गावागावांना सोडलेलं आहे. त्याच्या माध्यमातून त्याच गावागावात शहराच्या गाड्यांच्या ठिकाणी क्लिनिक, आरोग्य क्लिनिक 50 चालू केलेले आहेत. एवढंच नाही तर CBSE शाळा झडपोलीला जशी 1400 विद्यार्थी एका टायमाला एका वर्षात शिकतात, तसेच 10 CBSE शाळा या पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणच्या 5 जिल्ह्यांमध्ये चालू केलेले. साहेबांचं स्वप्न आहे की 50 CBSE शाळा, 100 आरोग्य क्लिनिक, 50 मल्टीस्पेशल हॉस्पिटल, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र जर 36 आहेत तर मला कधीच सांगितलं आहे की तेही 50 कर. UPSC MPSC वाचनालय या 54 आहेत तर त्या 100 करायला सांगितलेलं आहे. म्हणजे गावागावातला, खेड्यापाड्यातला विद्यार्थी तिथे पोहोचला पाहिजे, त्याचं आयुष्य त्यांनी घडवला पाहिजे. पैसा वाचून कुठला विद्यार्थी राहिला नाही पाहिजे, आरोग्य वाचून कुठला पेशंट गोरगरीब दगावला नाही पाहिजे, हे साहेबांचं स्वप्न आहे आणि ते 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद.